नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। मागील 7 महिन्यांपासून कोविड केअर सेंटर म्हणून वापरात असलेलं रत्नागिरी शहरातील दामले विद्यालय अखेर देण्यात आलं प्रशासनाच्या ताब्यात। शाळा करण्यात आली पूर्ण सॅनिटाइज। पतीच्या निधनानंतरही दैनिक रत्नभूमीची धुरा सांभाळणाऱ्या धनश्री पालांडे यांचा वैष्णव विजन तर्फे करण्यात आला भव्य सत्कार। आणि केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात रत्नागिरीतील काँग्रेसच्या नेत्यांनी जमा केलेले सह्यांचे निवेदन निरीक्षकांच्या केले सुपूर्द। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासनमान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकल्ससाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 2693 95 किंवा 8551 01 59 48 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड केअर सेंटर म्हणून वापरात असलेली रत्नागिरी नगर परिषदेची शाळा क्रमांक 15 दामले विद्यालय ही शाळा पूर्णतः सॅनिटाइज करून मुलांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे। मागील 7 महिने रत्नागिरीतील प्रसिद्ध असलेली नगर परिषदेची ही शाळा कोविड केअर सेंटर म्हणून वापरात होती। 28 ऑक्टोबर रोजी ही शाळा प्रशासनाच्या ताब्यात दिल्यानंतर शाळा 2 वेळा सॅनिटाइज करण्यात आली असून मुलांच्या पालकांनी मनात कोणतीही भीती न ठेवता शाळा जेव्हा सुरू होईल त्यावेळी मुलांना शाळेत निसंकोचपणे पाठवण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी केले आहे। गेले 7 महिने ही आमची शाळा क्वारंटाईन सेंटरसाठी अधिग्रहित केलेली होती आणि 28 ऑक्टोबरला ही शाळा आमच्या ताब्यात मिळाल्याचं पत्र माननीय तहसीलदार रत्नागिरी यांनी दिलं आणि लगेचच गुरुवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला आमची शाळा नगरपालिकेने पूर्ण सॅनिटाईज केलेली होती
आज पुन्हा एकदा आज म्हणजे आज 1 नोव्हेंबर या दिवशी शाळा पुन्हा नव्याने एकदा नगरपालिकेमार्फत सॅनिटाईज केली जाते आहे. यानंतर आम्ही सर्व शिक्षक शाळेत येऊन ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करणार आहोत. पालकांनी आपल्या शाळेमध्ये क्वारंटाईन सेंटर असल्यामुळे कोणतीही भीती बाळगायचं काही कारण नाही. शाळा आता पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेली असल्यामुळे जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा तुमची मुलं कोणतीही काळजी न करता शाळेत पाठवायला हरकत नाही. नगर परिषदेची शाळा क्रमांक 15 दामले विद्यालय आता पूर्णतः सॅनिटाईज झाल्यामुळे शाळा प्रशासनानं शाळेतील कामकाजाला आता हळूहळू सुरुवात केली असून शाळेतील शिक्षकांची सभा घेऊन बंद कालावधीत ऑनलाईन आणि ऑफलाईन कामाचा आढावा घेतला जात असल्याची माहिती प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी दिली आहे. आज दामले विद्यालयामध्ये आपण शाळा सॅनिटाईज करण्यासाठी मोहीम हातात घेतलेली आहे. नगर परिषदेच्या माध्यमामधून पूर्ण शाळेची इमारत, सर्व वर्गखोल्या, स्वच्छतागृहे ही सॅनिटाईज करून आज आम्हाला मिळत आहेत. आज शाळेमध्ये सर्व शिक्षकांची पण सभा आपण आयोजित केलेली आहे. आतापर्यंतचं ऑनलाईन आणि ऑफलाईन जे कामकाज झालेलं आहे त्याचा आढावा, त्याचबरोबर आजपासून शाळेमधून जे कामकाज होणार आहे ऑनलाईन टीचिंगच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमधलं नियोजन आणि शिक्षकांना काही सूचना आता दिलेल्या आहेत. 28 तारखेला तहसीलदार महोदय यांच्याकडून ही दामले विद्यालयाची इमारत शाळेच्या ताब्यामध्ये दिलेली आहे. पण या ठिकाणी कामकाज करण्यासाठी शाळेची इमारत सॅनिटाईज होणं खूप गरजेचं होतं. त्याची सुरुवात आज झालेली आहे. शाळेची प्रगती दरवर्षी होत आहे आणि यामध्ये शाळेचा पट ही सातत्यानं वाढत आहे. यावर्षी 600पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत. खूप चांगली शाळा म्हणून या शाळेचा नगरपरिषद क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे. भविष्यामध्ये काही नाविन्यपूर्ण योजना या शाळेच्या माध्यमातून सर्व शिक्षकांच्या सहकार्यामधून राबवून या शाळेच्या प्रगतीमध्ये आणखी भर घालण्याचे आपण या ठिकाणी नियोजन करत आहोत. पती राजा पालांडे यांच्या आकस्मिक निधनानंतरही न डगमगता दैनिक रत्नभूमीची धुरा सांभाळून सोशल मीडियाच्या माध्यमातून घरगुती उत्पादनं गरजूंपर्यंत पोहोचवणाऱ्या धनश्री पालांडे यांचा वैष्णव विजनतर्फे संचालिका पद्मा भाटकर, जयू भाटकर आणि कुटुंबियांतर्फे सत्कार करण्यात आला. वैष्णव विजनच्या संचालिका पद्मा जयू भाटकर यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना धनश्री पालांडे यांच्या कार्याचं कौतुक केलं. आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला फॉर्मॅलिटी नको आहे. हा मला घरगुती हवा आहे, टचिंग हवं आहे आणि आपल्या सगळ्या ह्या सख्यांतर्फे आपण हा कार्यक्रम करणार आहोत आपल्या उत्सवमूर्ती. आणि फार दिवसापासूनची माझी इच्छा होती की त्यांना कोणीतरी असं आपल्यातर्फे एक त्यांचा सत्कार असं म्हणता येणार नाही, पण एक काहीतरी त्यांच्याबद्दल आपण बोलावं, त्यांना छान काहीतरी असं एक त्यांचा सत्कार म्हणजे आपल्या घरगुती पद्धतीने करावा, एक असं हृदय काहीतरी कार्यक्रम करावा अशी माझी खूप इच्छा होती. म्हणून मी तुम्हाला सतत सांगत होते की येताय ना. त्यांचा जो प्रवास आहे तो मी खूप वर्षापासून पाहते. त्या म्हणजे इतक्या प्रेरणादायी आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला त्या किती त्यांनी म्हणजे या धनश्री कलेक्शनच्या मागे उभं राहून पाठीशी राहून तुम्हालाही सगळ्यांना अनुभव आहे, मलाही आहे. या ग्रुपतर्फे मी त्यांचा अनुभव घेतलाच आहे. पण एक दैनिक रत्नभूमीच्या संपादिका म्हणून काम करताना आणि आज त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र आणून आपल्याला सुद्धा उद्योजक या सगळ्या उद्योगिनींना एक त्यांनी नवीन वाट दिली आहे, एक नवीन तुम्हाला जग दिलं आहे, खुलं केलं आहे आणि एक आत्मनिर्भरता तुमच्यात आणली आहे त्यांनी की एक आपण घरी राहून सुद्धा
एक यशस्वी एक स्त्री म्हणून, आणि कुठेही तुम्ही जेव्हा आपण एक नुसतं सतत स्वयंपाक करणं किंवा घर सांभाळण्याच्या पेक्षा काहीतरी वेगळं केलं की प्रत्येक स्त्रीला एक कुठेतरी मनातून ती सुखावत असते आणि तिला आनंद होत असतो आणि एक आत्मविश्वास तिचा वाढतो. आणि अर्थातच याच्या पाठीमागे आपल्या धनश्री मॅडमच आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही आहे. आपण त्यांचा आता एक आपल्या भाटकर परिवारातर्फे आणि आपल्या सगळ्या सख्यांतर्फे ह्या धनश्री कलेक्शनच्या आणि वैष्णव विजन हे माझं स्वतःचं बॅनर आहे, त्याच्यातर्फे आपण त्यांचा सत्कार करतोय. या प्रसंगी नगरसेविका अस्मिता चवंडे, राजापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई पेडणेकर, जयू भाटकर यांच्यासह वैष्णव विजनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. वेदवती मसूरकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. मला वाटतं मैत्रिणींनो, तुम्ही मगाशीच या परिसरात आलात आणि संध्याकाळ अगदी दुमदुमून जातीये असा भास झाला. आणि तुम्ही जेव्हा या घरात प्रवेश केला तेव्हा अक्षरशः घर दुमदुमून गेलं. मी इथे आले तेव्हा सहज पद्मकाकूंना म्हटलं की काकू, मी जेव्हा जेव्हा या घरात येते ना तेव्हा घराचं दार कधी बंद नसतं, सतत कोणीतरी येत आहे. तेव्हा त्या पटकन म्हणाल्या की त्यांची आजी म्हणजे त्यांची सासू असं म्हणाली, जयू काका पण असं म्हणाले की त्यांची आजी असं म्हणायची की घर नेहमी हस्त खेळतं राहायला पाहिजे. आणि मला वाटतं सख्यांनो, तुम्ही आज या घरात आलात आणि हा अनुभव मी पुन्हा एकदा घेतला, तेव्हा तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या. जयू भाटकर यांनी कैलासवासी राजा पालांडे यांची आठवण करून देऊन धनश्री पालांडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. औपचारिक कार्यक्रम आहे. राजा आणि मी गोगटे कॉलेजमध्ये एका वर्गात होतो. राजा हा संत संप्रदायातला होता. कॉलेजमध्ये 2 संप्रदाय असतात, एक अत्यंत वक्तशीर आणि दुसरं टवाळ, ज्याला हूड आपण म्हणतो. दुसऱ्या गटात मी मोडत होतो, विरोधापासून होतो. पण राजा सतत हसत असायचा. राजाचे वडील वीरा पलांडे महाराष्ट्राच्या पत्रकारितेत जी जुनी वर्तमानपत्र आहेत त्यातले जिल्हा वर्तमानपत्र, आणि जिल्हा वर्तमानपत्र चालवणं हे त्या काळात फार जिकरीचं काम होतं. आता खूप टेक्नॉलॉजी सुधारली आहे, ॲडव्हान्स मशिनरी आलेली आहे. 5 मिनटात बातमी होते. त्यावेळेला ते असं खिळ्यांची जुळणी करणारी सगळी मशिनरी होती आणि फार व्यासंगी पद्धतीनं काम करणारे अशा संपादकांचा तो मुलगा होता. त्याची एक खासियत होती, तो सतत काही बोलला तरी शेवटच्या वाक्यावर हसत असायचा. असा सुंदर कार्यक्रम झाला. तुम्ही सगळेजण आलात. त्या पुन्हा एकदा मॅडम तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा. आणि मी अपेक्षा करतो की असेच कार्यक्रम वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचे इथं व्हावेत आणि रत्नभूमीचा सुवर्ण महोत्सव तुम्ही असाच शानदार करा. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत आणि पद्मा वाटकर तुमची अशीच प्रकट मुलाखत घेत राहू. वैष्णव विजनच्या संचालिका पद्मा जयू भाटकर यांनी धनश्री पालांडे यांची प्रकट मुलाखत घेतली. आपण आता सुरुवात करूया बालपणापासून. पूर्वीच्या अनिता रामदास चव्हाण, मी तुम्हाला नाव सांगितलं, आणि खरी त्यांची माझी ओळख मी जेव्हा BEd कॉलेजला होते उल्हासनगरला, तिथे त्या लायब्ररियन होत्या त्यामुळे. आणि आमचे प्रिन्सिपल अतिशय कसे होते माहिती आहेत ना, खतरूड, म्हणजे असा माणूस कुठे बघितला नसेल असा. खूप त्रास करून म्हणजे आम्हाला खूप त्रास देणारा असा. आणि त्याही परिस्थितीत त्यावेळेला हसत खेळत कशा जॉब करत होते आम्हाला प्रश्न पडायचा, कारण आम्ही स्टुडंट म्हणून राहताना आम्हाला फार तिथे त्रास व्हायचा. खूप हॅरॅसमेंट असायची. कसं काय जे बोलून कसं काय की मूळचीच वृत्ती आहे की कसं काय? मूळची वृत्ती आहे. थोडंसं असं आहे की पूर्वीचे जे आपले आजोबा आहेत, आजी आहेत, त्यांचे संस्कार माझ्या आजोबा आत्ता जशी मी आहे तसे पहिल्यापासूनच होते. त्यामुळे की ते गेल्यानंतर त्यांचा काहीतरी पुढे न्यायचं असतो वारसा, तर तो वारसा कोणी न्यायचा तर तो मी उचलला. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, पण त्यांचे जे संस्कार आहेत ते की गरीब खास करून मुलांना पुस्तकांची मदत, लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात तशा सहज कोणाचंही लग्न जमत असेल तर ते जुळून बघायचं, द्यायचं, आणि जमेल तितकी लोकांना मदत करायची जे आपल्या आयुष्यात होते. जसं मी आता आहे तसेच माझे आजोबा होते, पण त्यांच्यानंतर मी हे सगळं त्यांचंच पुढे नेते असं म्हटलं तरी सांग. बालपण उल्हासनगरला गेलं. संपूर्ण कॉलेज RKT म्हणजे RK तलरेजा कॉलेज माझं, आणि त्याचीच एक शाखा म्हणून जे BEd कॉलेज निघालं, कलानी कॉलेज,
ज्याच्यात तुम्ही स्टुडंट म्हणून आला होतात आणि आज तुमच्यामुळेच तुम्ही आणि जयू भटकर यांचे मी आयुष्यभर विसरू शकत नाही, कारण त्यांच्यामुळे मी आज अनिता रामदास चव्हाणांची सौ धनश्री धनंजय पालांडे म्हणून रत्नागिरीत आले आणि माझा आजचा हा इथला दिवस यासाठी तुम्ही दोघे कारणीभूत आहात। मी नेहमी हे जाहीररित्या सांगत आले, आज मी आणखीन एकदा जाहीररित्या, माझ्या सगळ्या मुली आणि सुनाच इथे आहेत त्यामुळे त्यांच्या पुढे तर नक्कीच सांगू शकते। हो, म्हणजे जशी नेहमीप्रमाणे चौकशी होते मुलगा कसा आहे वगैरे, काय आम्ही छानच आहे वगैरे, म्हणजे माझ्या नवऱ्याचा मित्रच असल्यामुळे अगदी छान, आणि त्यामुळे त्या रत्नागिरीकर झाल्या। नाही त्याच्यासाठी आणखीन एक कारण मी सांगेन, नाही खोटं काहीच नाही, मी म्हटलं मगाशीच की माझं आयुष्य खुलं किताब आहे, तसं की माझं ज्यावेळेला राजाभाऊ, म्हणजे माझे मिस्टर राजाभाऊ म्हणायचे, राजा म्हणायचे काही राजाभाऊ म्हणायचे, ज्यावेळेला त्यांचं लग्न ठरत होतं त्यावेळेला त्या लग्नामध्ये अडचणी निर्माण करणारे रत्नागिरीत लोक अजूनही आहेत, आणि ज्यावेळेला ह्यांचं लग्न ठरलं त्यावेळेला त्यांच्याबद्दल अतिशय, म्हणजे माझे सासरेचं नाव खूप मोठं, पण त्यांच्याबद्दल सुद्धा घाणेरडी पत्र, निनावी पत्र ही काही खास लोकांना पाठवली गेली, आणि हे जेव्हा मी पद्माताईंना सांगितलं त्यांनी सहज जाऊन नवऱ्याला सांगितलं, ते ॲक्च्युली जयू भटकर यांचं नाव एवढं मोठं की ते जेव्हा माझ्या कॉलेजच्या दारात आत आले ना तेव्हा मी गारच झाले होते की एवढं मोठं व्यक्तिमत्व इथे कसं काय आलं, म्हणजे मला तो उलगडा 2 मिनिटात झाला की हे सगळं असं झालं असेल, आणि मग त्यांनी इतक्या सहजपणे सांगितलं की तो मुलगा कसा आहे हे तुम्ही विचारच करू नका, मी बाबांशी बोलतो तुमच्या येऊन, जर हे तुम्ही लग्न मोडायचा विचार करू नका। पण म्हटलं नको, तुम्ही आमच्या घरी यायचं म्हणजे माझ्यासाठी ते खूपच मोठी गोष्ट होती, पण बाबांना जेव्हा मी रात्री जाऊन सांगितलं की बाबा ते आले होते माझ्याकडे भेटायला आणि ते तुम्हाला भेटायला, म्हणाले नको, ते एवढे मोठे आले, ह्याच्यातच सगळं आलं की तो मुलगा कसा आहे, त्यामुळे तुमचे उपकार आहेत हे। केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसतर्फे देशभर आंदोलन आणि सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी इथं जमा करण्यात आलेल्या सह्यांचं निवेदन निरीक्षक बरकत कासी आणि तालुका अध्यक्ष प्रसाद उपळेकर यांच्याकडे देण्यात आलं। या प्रसंगी बंडू सावंत, काँग्रेसचे नेते इम्तियाज मुजावर, अशफाक कादरी, कपिल नागवेकर आदी उपस्थित होते। अल्पसंख्याक सेल्फचे जिल्हाध्यक्ष हरीश शेखासन यांनी केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाचा निषेध करून काँग्रेस याचा कायम विरोध करीत राहील असं म्हणाले। या सह्या या जिल्ह्यातील शेतकरी व कामगार वर्गाने केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगारांच्या विरोधातले 3 कायदे जे शेतकऱ्यांना व कामगारांना उद्ध्वस्त करणारे आहेत, त्या कायद्यांच्या विरोधात ते कायदे पाठीमागे घ्यावेत, ते कायदे रद्द करावेत म्हणून देशाच्या राष्ट्रपतींना एक पत्र लिहिले आहे काँग्रेस पक्षाने, आणि त्या पक्षाच्या अजेंड्यावर, त्या पत्रावरती आज रत्नागिरी जिल्ह्यातील, रत्नागिरी तालुक्यातील गावागावातून शेतकरी असतील, कामगार असतील, हे सह्या करत आहेत। या सरकारच्या विरोधात ही मोहीम आपण यशस्वी करण्यासाठी रत्नागिरीचे सगळे पदाधिकारी एकत्र येऊन एकत्र काम करीत आहोत। काँग्रेसची कायमच भूमिका जनतेच्या बाजूने, शेतकऱ्याच्या बाजूने, आणि ज्यांचं नुकसान होत असतं त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी काँग्रेसची भूमिका कायमच राहिलेली आहे। तीच भूमिका या विषयातसुद्धा असणार आहे। आघाडी सरकारचे राज्यमंत्री आताच येऊन गेलेत, त्यांनी सुद्धा आश्वासन दिले की शक्य तेवढं लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल। रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इम्तियाज मुजावर, कपिल नागवेकर, अशफाक कादरी, हरीश शेखासन आदी रत्नागिरी येथील नेते आक्रमक झाले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत राहील आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कृषी विधेयक रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं इम्तियाज मुजावर यांनी सांगितलं आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मागील 7 महिन्यांपासून कोविड केअर सेंटर म्हणून वापरात असलेलं रत्नागिरी शहरातील दामले विद्यालय अखेर देण्यात आलं प्रशासनाच्या ताब्यात। शाळा करण्यात आली पूर्ण सॅनिटाईज। पतीच्या निधनानंतरही दैनिक रत्नभूमीची धुरा सांभाळणाऱ्या
धनश्री पालांडे यांचा वैष्णव विजनतर्फे करण्यात आला भव्य सत्कार. आणि केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात रत्नागिरीतील काँग्रेसच्या नेत्यांनी जमा केलेले सह्यांचे निवेदन निरीक्षकांच्या केले सुपूर्द. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.